अयोध्येतील राम मंदिराचा सोहळा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। दरम्यान या राम मंदिरासाठी ज्या कारसेवकांनी जीवाची बाजी लावली, बाबरीच्या ढाच्यावर चढून भगवा फडकावला, त्या कारसेवकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। बघूया एक रिपोर्ट। बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण मोठ्या थाटामाटात होणार आहे। राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठा उत्साह पाहायला मिळतोय। मात्र मंदिरासाठी जे कारसेवक जीवाची बाजी लावून बाबरीच्या ढाच्यावर चढले होते, त्या कारसेवकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। तर थेट आम्ही त्या बाबरी ढाच्याचा जो विवादित ढाचा आहे त्या ठिकाणी गेलो आणि माझ्याकडे जे 300 लोक होते, माझ्यासमोर वाहिनीचे जे प्रमुख होते, आणि आमचं भाग्य असं की मला समोर बसायची संधी मिळाली आणि काटेरी कुंपण होतं, बांबूचे बॅरिकेडिंग होते, 3 गुंबद डोळ्यासमोर दिसत होते। आमचा रामलल्ला खाली पारतंत्र्यात दिसत होता। रामलल्ला म्हणजे त्यांनी बाबराने केलेल्या त्या आक्रमणानंतर त्या ढाच्याच्या खाली होता। आमच्या डोळ्यातून अश्रू येत होते। तरुणांच्या मनामध्ये एक प्रकारची चेतना निर्माण झाली होती की हे काही करून काटेरी कुंपण तोडायचं। राजीव गांधींनी कुलूप काढलं, मग त्यावेळेस मुस्लिमांचा विरोध झाला का? राम जन्मभूमीच्या या आंदोलनामध्ये सगळ्या हिंदुस्थानामधून एक प्रतिक्रिया होती की राम आमचा मुक्त झाला पाहिजे। त्यामुळे इथं हिंदू मुस्लिम जातीचा भेदच करू नका, रामाला कुठल्या जातीत बांधू नका, धर्मात बांधू नका। राम राज्य रामानं केलं, त्या ठिकाणी सगळे लोक तिथं सुखानं गुण्या गोविंदाने नांदत होते। रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर कारसेवकांमध्ये मोठा उत्साह आहे। मात्र काही कारसेवकांना सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नसल्यानं त्यांनी खंत व्यक्त केली आहे। मंदिर आता तिथे होते त्याचा भरपूर आनंद आहे हिंदूंना। प्रभू रामचंद्राचं मंदिर जे होतंय ते सर्वांना खूप आनंद आहे, खूप अभिमान आहे। मोदी साहेब तिथे करतायत ते सुद्धा अभिमान आहे। परंतु खंत एवढीच आहे, ती खंत हीच आहे की आम्ही वरती ढाच्यावरती चढलेले असलेले कारसेवक, ह्या कारसेवकांना कुठलाच निमंत्रण आला नाही आहे। आज हे एवढं मोठं स्वप्न जे आहे, जे आम्ही त्यावेळेस 1992च्या वेळेस आमची जी 60 लोकांची जी टीम होती आणि आम्ही इथे आलेलो आणि आम्ही शपथ घेतलेली की आम्ही हे जे कार्य आहे हे आता जे नाबूद करूनच हे आम्ही सोडून आमचं मंदिर स्थापनेसाठी आम्ही ही सुरुवात आम्ही त्यावेळेस केलेली आणि आम्ही शपथ खाल्लेली। आणि त्याप्रमाणेच आज ही आमचं जे आमची जी विचारसरणी होती आणि आमचे जे हे विचार आहेत आणि हे जे आमचे स्वप्न आहे ते मोदीजींनी साकार करून दाखवलेत। कारसेवावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये याच मुद्द्यावरून मागील अनेक दिवसांपासून वार पलटवारही सुरू आहेत। कारण आज ते ज्या काही घुमतावरती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमतावरती बाबरीच्या चढले नसते। तर त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात, पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात हा प्रश्न, त्याचं उत्तर कोणाकडे नाही। आज जे तिकडे झेंडे लावतात त्याच्याकडे ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानेच बाबरी पडली असेल। त्यांना सांगतो, अरे जिसके साथ राम जी है बाबरी ढांचा तो बहुत छोटी चीज है, हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है। 22 जानेवारीला देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे। राम मंदिराच्या सोहळ्यासाठी देशभरातील 11 दाम्पत्यांनी मोदींसोबत पूजेचा बहुमान मिळवलाय। दरम्यान 11 दाम्पत्यांपैकी नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्यालाही पूजा करण्याचा मान मिळालाय। प्रभू श्री रामांच्या आगमनाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहतोय। आपल्या प्रभू श्री रामांचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी लाखो भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।